शस्त्र अधिनियमान्वये अंबड पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल. धारदार तलवार व गुप्तीसह एक जण जेरबंद. नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाची कारवाई. इंस्टाग्राम अकाउंटवरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न आला अंगलट. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत सराईत गुन्हेगार व हत्यार बाळगून दहशत पसरविणारे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्यासाठी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अशा गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी गुंडाविरोधी पथकातील अंमलदार पोलीस नाईक प्रदीप ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की इंस्टाग्राम अकाउंटवरून दीपक यादव नावाच्या व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला आहे. त्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून सदर अकाउंटवरील माहिती मिळवण्यात आली असता सदर व्यक्ती ही अंबड सातपूर लिंक रोडवरील संजीव नगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराइज रोलिंग शटर या दुकानात मजूर म्हणून काम करतो. त्यावरून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी पथकातील अंमलदार मलंग गुज्जाळ, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, गणेश भागवत व गणेश नागरे यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन दीपक रंगीलाल यादव, वय वर्ष 19, राहणार सनराइज रोलिंग शटर, अंबड सातपूर लिंक रोड नाशिक, मूळ राहणार रामनगर बेईली बस्ती उत्तर प्रदेश यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार व एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली. नमूद इस्माने बेकायदेशीररित्या धारदार तलवार व गुप्ती हे हत्यार दहशत पसरविण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी स्वतःजवळ बाळगून पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडील मनाई आदेशाचा भंग केला. म्हणून त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, दादाजी पवार, राजेश सावकार, सुनील अडके, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी आमच्या गुंडेविरोधी पथकांना नाशिक शहरातील गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गँग हिस्ट्रिस्टर यांच्यावर नजर ठेवून त्यांना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु त्याचबरोबर सोशल मीडियावर जे आताचे जे आधुनिकतेचा वापर करून व्हॉट्सअप, ट्विटर किंवा फेसबुक अशावर आपली दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार, त्यांच्यावरही नजर ठेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून लोकांना दहशत निर्माण व्हावी म्हणून त्याचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण होऊन लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्याने अपलोड केला. आम्ही त्याच्यावर सदरच्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप ठाकरे यास हा फोटो आढळला. त्यावरून आमच्या गुंडाविरोधी पथकाची टीम यांनी माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चाव सर गुन्हे व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर कोल्हे सर गुन्हे यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः आमचेसह मलंग गुंजाळ, DK पवार, पोलीस हवालदार सावकार, अडके, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, भागवत, नागरे सह सापळा रचून दीपक यादव या इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सदरची इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटोबाबत माहिती घेऊन त्याच्याकडून एक तलवार आणि एक गुप्ती असे 2 हत्यार जप्त करण्यात आले. त्याच्याकडून प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आले की त्याला फक्त त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करून लोकांना आपलं तिथल्या स्थानिक मुलांना किंवा लोकांना दाखवायचं होतं की मी एक हे करतो. हा मूळचा उत्तर प्रदेश, बिहारचा असून
महाराष्ट्रामध्ये इथं मजुरीच्या किंवा वेल्डिंगच्या कामासाठी तो आलेला होता. तर त्याचा काय उपयोग करणार होता किंवा त्याचे कोण साथीदार आहे आणखीन त्याची विचारपूस करून आम्ही पुढील तपास करत आहोत. परंतु यामधून एक असं निष्पन्न होतं की माननीय पोलीस आयुक्त सरांनी जे आम्हाला आदेशित केलं आहे की ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर लक्ष ठेवून गुन्हेगार जे समाजामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी निरनिराळे पोस्ट टाकतात त्याच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही यापुढे कायमस्वरूपी अशा सोशल मीडियावर नजर ठेवून आहोत आणि गुन्हेगारावर त्यांनी समाजामध्ये शांतता राखावी किंवा कोणताही तेढ निर्माण करू नये यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. तरी आपल्या न्यूजमार्फत त्यांना संदेश जाणं गरजेचं आहे की त्यांनी असे कोणतेही आक्षेपार्ह किंवा लोकांना भीती वाटेल असे कोणतेही हे करू नये. सदर आरोपीने जे तलवारीचा फोटो टाकला होता, अपलोड केला होता, त्यावरून त्यास ताब्यात घेऊन आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत. सदरचा दीपक रंगीलाल यादव वय 19 वर्ष हा अंबड हद्दीतील चिंचोळे चौकी हद्दीत म्हाडा बिल्डिंगमध्ये मिळून आला असून त्याच्यावर चिंचोळे पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बच्चाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने केलेली आहे. AB न्यूजसाठी प्रबोध रहाणे, नाशिक.